जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारं बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालतं, किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगी हवी असते. म्हणूनच आज आपण मुलींविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर आनंदी आनंद, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात. घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही राहते. ज्या घरात लहान लहान पावलांचा, पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख, शांती, वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात. असं म्हटलं जातं की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते. पहिली बेटी धनाची पेटी. भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत. जे नशीबवान असतात, जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात. ज्यांच्या देण्याची, दानत करण्याची नीती असते अशा घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळं त्यांना कन्यादानाचं भाग्य मिळतं. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असतात. त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला. त्यांच्यासोबत 2 मुली दिसल्या. त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती, तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते. तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा, तुम्ही कुठे निघाला आहात? तर त्या शेतकऱ्यानं सांगितलं, मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जातोय. आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असं करा की तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेलं की मी तिला तुमच्याकडं देतो. त्यावेळी शेतकऱ्यानं खूप सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला, मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार होत नाही. उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करत असते. ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो माणूस बाप असूच शकत नाही. एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो, परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही. आणि आईवडिलांना थोडंही दुःख झालं तर मुलीचं हृदय कासावीस होतं. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते, परंतु एकदा का ती लग्न करून सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल. वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल, त्यांची विचारपूस करेल, काही हवं नको ते पाहिल. आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसली त्यांना कारण विचारेल. मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते. ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते. वेळप्रसंगी रागवेल तर काही वेळानं लाडात येऊन बोलेल. मुलीला लांब दिलं असेल आणि तिला माहेरी येणं जमत नसेल तर आपल्या आईवडिलांच्या आठवणीनं ती व्याकुळ होईल. अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही. खरंच ज्यांच्या पोटी मुलीनं जन्म घेतलाय तो बाप खूप भाग्यवान आहे.